मित्रांनो, आता आपण ताजबावडीच्या पुढं इब्राहिम रोजा म्हणून एक आहे, तिथे आलेलो आहे, दाखवतो. हा आहे इब्राहिम रोजा. ह्याला दक्षिणेतला ताजमहल असे म्हणले जाते. तर हा इब्राहिम रोजा इब्राहिम आदिलशाहने त्याच्या बायकोसाठी म्हणजे बनवायचं सुरू केलता, पण तो मेला. म्हणून ते मेल्यानंतर त्याच्या बायकोनं हा इब्राहिम रोजा पूर्ण केला, म्हणून ह्याला इब्राहिम रोजा नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, उजव्या साईडला जी आहे ती मस्जिद आहे आणि डाव्या साईडला आहे ती रोजा आहे. रोजा म्हणजे कबर. त्या रोजामध्ये इब्राहिम आदिलशाहच्या 2 मुलांच्या कबर व त्याच्या 2 बायकांच्या व एका बायकोच्या 2 सैनिकांच्या कबर आहेत. तर आता आपण तुम्हाला मी सगळा पूर्ण इब्राहिम रोजा फिरून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आपण इब्राहिम राजाच्या पुढे म्हणजे ह्याच्यामध्ये एंटर केलेलं आहे. आता आपण आतमध्ये चाललोत. तर मित्रांनो, हे जे एक वैशिष्ट्य आहे, जर आता आपण मस्जिदीपाशी काय थोडा सुद्धा आवाज केला तर ती रोजापाशी ऐकू जाते, आणि रोजापाशी जर आवाज केला तर ती मस्जिदीपाशी ऐकू जात नाही. तर ते आता दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हे आता आपण त्या गेटमधून सरळ आलो तर आपल्याला इथे एक वजूची जागा म्हणजे वजू म्हणजे नमाज पडायच्या अगोदर वजू करायची असते, ही जागा आहे. हातपाय धुवायचे असते. मित्रांनो, आता आम्ही रोजामध्ये आलेलो आहोत. तर त्याच्या भिंतीवर कुराणामधील श्लोक लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही एक नकाशा आहे. खऱ्या कबरी खाली आहेत. ही एक म्हणजे खऱ्या कबरी खाली आहेत रोजाच्या, तर त्याचा नकाशा आहे ती. त्याचा मार्ग ही जोपर्यंत जिथं काडे अडकत नाही तोपर्यंत ती जायचा मार्ग आहे तिथं. हे असं इकडून हे असं बाहेर निघतंय, हे असं बाहेर निघणार, हे असं बाहेर निघले, हे का निघले बाहेर. तर मित्रांनो, इथं 6 कबरी आहेत. 2 मुलाच्या, 2 सैनिकाच्या आणि 1 बायकोची, आणि एक जी कबर आहे त्याची काय मला माहित नाही कुणाची. बताओ आपको अलिफ आ अल्लाह अल्लाह. अच्छा, अब पूरा मेडिकल कंप्लीट हो गया. ईसीसी की बुक लेके गोलकुंबस में जाके बैठ के पढ़ती थी मैं. अच्छा. Давай сюда.